डोळे पुणे मागे सगळे बघू शकता तुम्ही. एकदा सांगा ना कुठे दुकान. स्टेशनरी म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त खर्च तिथंच होतो. होलसेल मार्केट आहे दाखवणार आणि जुनं नाशिक आहे दाखवणार. हो मित्रांनो, जुनं नाशिक दाखवणार. समोर पाहू शकता निमाणी स्टेशन आहे. नाशिक बदलत आहे आणि बदलत्या नाशिकमध्ये मी हा ब्लॉग बनवतोय. आता मी आहे निमाणी स्टेशनच्या इथे आणि इथून चाललो आहे मी. आता तुम्हाला असे लोकेशन दाखवणार आहे आणि मार्केट दाखवणार आहे मेन म्हणजे. आणि असं मार्केट जे होलसेल आहे आणि तिथं तुम्हाला सर्व काही होलसेल भेटतं असं मार्केट. टीव्हीची कॉर्ड घ्यायची आहे ती विचारायचंय, विचारून बघ ना. दीदी गुस्सा हो गई रे बाबा, ब्लॉग की शुरुआत ऐसी नहीं होनी थी यार. विचार ना काय विचारायचं. तुम्ही असताय ना, असू नका पुढे बघा. ते रिमोट झालंय ताई, घेऊ. ऋषिकांत दाडा. असं झालं पाहिजे त्यांनी सबस्क्राईब पण केलं ना बाबा. फॅशन डिझाईन ही कॉर्ड लागत होती. ही रिटेल प्राइस आहे बरं का, 70 रुपये सांगितले. तर म्हटलं मग मला जर नाही लागले तर परत घ्या ना दादा. हो. विचारून पहा. नाशिकला आलं का म्हणजे अशी वेगवेगळी खरेदी होतच राहते. आता घेणार होतो म्हणून दाखवून दिला. आहे की अशी शेकडो बेघर झालेत मराठी. हात करा. महाराष्ट्रात मराठी माणूस असा कसा झाला हा एक प्रश्नच आहे. तरी निमाणीच्या अगदी समोरच आहे. तुम्ही म्हणशाल जर दाखट आहे, काम करता येत नाही का? तिथे जाऊन बघा मराठी माणसाला कामाला ठेवतात का. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, शाहू फुले यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. त्यांनी त्याची व्हिडिओ टाकायला नाही सांगितलं. खूप बोलत होता पण ते ऐकवू नाही शकत मी. माझी तर एक इच्छा, आपण जय शिवराय जय भीम घोषणा करून एकत्र यावं. तर मी विषय बदलतो. हा ब्लॉग आपला वेगळा आहे, जुनं नाशिक. पण तरी एक विचारायचं होतं, तुम्हाला काय वाटतं जातीपातीचं राजकारण संपायला पाहिजे ना, आणि मराठी माणूस म्हणून सर्व एकत्र आले पाहिजे. मराठी सेवा सदन, भूमिपुत्र सर्व एकत्र आले तर आपलंच तर भलं आहे. रामकुंडाकडं आपण जातोय आणि निमाणीकडून जातोय, तर तिकडून हा एक रस्ता येतो आणि आम्ही एक दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे. तर असा रस्ता असा खालच्या लेनला जातोय आपण. चला ब्लॉग पूर्ण बघा, होलसेल दुकानं दाखवतो तुम्हाला. मंदिराचं काम चालू आहे बघा. ही गल्ली आलो आहे. आई ही गल्ली कोणती आहे? अनेक नव्याने कामं चालू असताना जुन्या नाशकाचं रूप बदलत राहिलं. कुंभमेळ्याच्या सर्व गल्ल्यांमध्ये काही ना काही कन्स्ट्रक्शन चालू आहे. मला वाटतं मी योग्य वेळेस प्रवास करतोय आणि तुम्हाला दाखवतोय, कारण की आपल्याला हे दिसतंय. आता हे शनी चौक आहे, तुम्ही बघू शकता. इथे होलसेल दुकानं खूप आहेत. म्हणजे जर का तुम्ही नाशिकवरून आले निमाणीवरून तर शनी चौक विचारायचं, तिथे खूप होलसेल दुकानं आहेत. सतीश सेंटर, हे सर्व होलसेल दुकान आहे. कपड्यांचे होलसेल दुकानं तुम्हाला इथे भेटतील. साई कलेक्शन आणि प्रॉपर होलसेल नाही, रिटेल पण करतात, त्यामुळे आपल्याला प्रॉपर होलसेल भावात भेटत नाही. आता आम्ही चाललोय तर तुम्हाला अजून एका ठिकाणी दही पूल म्हणून एक स्पॉट आहे, तिकडं पण नेणार आहेत. तिकडं तुम्ही होलसेल दुकानं पाहू शकता. आपल्या नाशिकमध्ये खूप मनमोहक मंदिर आहेत. ही दुकानं पूर्ण बंद झाली आहेत कारण की इमारत जुनी झाली आहे ना. तर मग बघू शकतात जवळपास पूर्ण गल्लीमध्ये आखे दुकानं एकदम बंद आहे. ह्या मागचं सगळं तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये सांगितलंय. चला पुढे जाऊया. महालक्ष्मी निवास एकदम चिवळगाच पाहू शकतात. हे झाडाचं वय किती जुनं असेल काही सांगू पण शकत नाही आपण. खूप जुनं झाड आहे. मी लहानपणापासून अनेक आले खायचे. किती सुंदर आहे ना.
झाड पण खूप जुनं असेल. हे पोहोचलो आपण. पाहता पाहता पोहोचलोय आता. आई बोरं घेतीये. या बोरा घ्या बोरा 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 बोरा. तीसला पाव 50 लागला. इमारतींची देखभाल करणे पण गरजेचं आहे. का आता कुंभमेळ्याचे काम चालू आहे. का ठाऊक नाही पण मला बोरं नाही आवडत. पावशर आम्ही तर काही खात नाही. आपण आता निमाणीकडून आलो ना, तर आपल्याला नदीच्या त्या बाजूला जायचंय. तिकडं होलसेल दुकान आहे. त्याआधी मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. चाललोय मंदिरामध्ये. काहींच्या बोलण्यावरून, पाहण्यावरून आणि राहण्यावरून कळून येतं आपल्याला की ते बेघर झाले आहेत. एका कुटुंबासोबत माझं बोलणे झाले. मी ते कुटुंब तुम्हाला दाखवतो. त्यांनी पण दर्शन घेऊन टाकतो. आत्ता एकत्र नाही आलो तर पुढे संघर्ष वाढत जाणार. माझा मागचा कुंभमेळ्याचा जे काम चालू आहे त्याचा ब्लॉग आहे बघा. आणि मी खरं सांगू का, रिअल इस्टेट आपले नाशिकची बाहेरच्या राज्यातील लोकांच्या ताब्यात चालली आहे. तुम्हाला होलसेल मार्केट हे दाखवणार आणि जुनं नाशिक हे दाखवणार. नाशिकचं पूर्ण दाखवणार आहे असं मला. बांगड्या, रसपान, क्लोथ्स आहेत, कपडे आहेत. इथून बघा, इथून तुम्हाला सर्व दिसणार आहे. हे बघा, मला तो डायलॉग आठवतोय नेपाळचा. देखो ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना, देख रहे हो ना, देखो देखो देखो. पाहू शकता तुम्ही. आता हे खाली पण दुकान आहे, ते पण दाखवता येईल तुम्हाला. पण इथे खाली चालू नाही. ते पण सर्व देवाच्या वस्तू आहेत तिथे पाहू शकतात. कुंभमेळ्याचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे पाणी कमी केलेलं आहे. जेव्हा पूर येतो तेव्हा यांचे सर्वांचे धंदे बंद असतात. का हो? बघा, असा कचरा नाही केला पाहिजे. कचरा नको आहे. असं खूप जास्त कचरा पण दिसतो. पाहू शकता तुम्ही. पक्षी बघा, पक्ष्यांचा थवा किती सुंदर आहे. आपलं नाशिक म्हणते, आहे का सुंदर कोणी माझ्यापेक्षा? आहे का सुंदर? हा, आहे कोणी जगामध्ये एवढं सुंदर? किती सुंदर आहे यार. अरे हे काय लिहिले? काय लिहिले? मनाली आणि भूषण. बापरे, आता कोण शोधेल त्या मनाली आणि भूषणला? काय काय चमत्कार आहे. आता मी एका गल्लीमध्ये तुम्हाला जाऊन दाखवणार आहे. एका गल्लीमध्ये त्या बाईने दुकान टाकले. त्यांचं दुकान तुटल्यामुळे त्या गल्लीत ती राहते. त्यांची व्हिडिओसाठी परमिशन नाही, पण दाखवतो ना मी कशा प्रकारे गल्ल्या भरल्या आहे. आपलं कामच ते आहे ना. पण मी येता जाता थोडासा फोकस केलेला आहे. चलो उस गल्ली में जाते हैं. ही बाई आहे ना, तुम्हाला दिसते समोर, ही गल्ली. गल्ली आहे जवळ. समोसे, गल्लीमध्ये दुकान आहेत. मध्ये घुसलो आणि तेवढ्यात गल्ली दिसली. म्हणतो चला गल्ली इकडून जाऊन बघून या. विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट. किती छान आहे. मस्त गल्ली. हा, रेवर कारंजा इकडे आणि दहीफुलाकडे इकडे. ठीक आहे, चालेल. बदलतं नाशिक आपल्यासाठी चांगलं काही धोकादायक काही सांगता येत नाही. असं या व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे. इथे भांड्यांची दुकानं खूप आहेत. घंटी, बर्तन, तांब्याचे भांडे, स्टीलचे भांडे. किती सुंदर दृश्य आहे.
हे दृश्य चांगलं पण वाटतं, त्रास पण देतं. असं वाटतं ह्या वयामध्ये मी बाप पाहिजे होतो. साडे आता जर का तुम्ही नाशिक मधून पाहत असाल तर तुम्हाला विशेष नाही वाटणार, पण जर का तुम्ही नाशिककर नाहीयेत तर तुम्हाला एक वेगळं वाटेल. हे बघा इकडे पण एक गल्ली आहे, हे बघा तशीच गल्ली आहे, पण आता मी याच्यात नाही घुसणार कारण की वेळ लागून जाईल की तुम्हाला होलसेल दुकानं पण दाखवायचे आहेत ना, त्याच्यामुळे आता डायरेक्टली होलसेल दुकानाकडे नेल्यावरच मी तुम्हाला दाखवतो. आपलं नाशिक विविध मंदिरांनी सजलेलं आहे. प्रत्येक मंदिर असं वाटतं की पाहत राहावं, बघावं, पण निघावं लागतं पुढे. काय म्हणतात पोत व्हायचं ते सर्व तिथे कामे एक सोबत करतात आणि ही सर्व एकूण सोनारांची दुकाने इथे या गल्लीमध्ये सर्वच्या सर्व सराफांची दुकाने आहेत. म्हणजे इथे जर का तुम्ही आले नाशिकला तर तुम्ही इकडे येऊ शकतात त्याच्यासाठी. हे बघा सर्व ज्वेलर्स आहे इथे. सराफ गल्ली म्हटलं तरी चालेल. दादा या गल्लीचं नाव काय? पगडी गणेश. पगडी पगडी गणेश. पगडी गणेश गल्ली. इथे सर्व ज्वेलर्सची दुकाने आहेत. किती सुंदर आहे ना ही बाहुली मूर्ती, काय असतं. गौरी गणपतीला किती छान दिसेल पगडी गल्ली मध्ये. नवरीच आता आम्ही आलोय तिथून बाहेर. आता हे लागतं आपलं जवळपास होलसेलच जवळ आलेलो आहेत. हे सगळे डेकोरेशनचे भेटत असतं. कानाडा मारुती मित्र मंडळ हे मारुती आहे इथे. हे गणपतीचं मंदिर बघायचं आणि कानाडे मारुती मंदिर बघायचं. इकडून इकडे आलं का तुम्हाला सर्व कपड्यांचे होलसेल. आता आमचं कपड्याचं दुकान आहे म्हणून कपड्यांचे होलसेल्स दाखवतो तुम्हाला. आता आम्ही इथून पण घेतो, इकडे पण आहेत, सर्व काही आहे इथे सर्व होलसेल आहेत. म्हणजे होलसेलचे दुकान. जर का तुम्हाला कपड्याचं शॉप टाकायचं असेल नाशिकमध्ये असेल किंवा तुम्हाला होलसेलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खरेदी करायचं असेल, मोठी फॅमिली आली असेल खरेदी करायचं असेल तर तुम्ही इकडं जाऊ शकता. तुम्हाला मी सांगितलं इकडं. तर आम्ही आलोय अंडर पॅन्ट बनेल बघायला, इनरवेअर. ते काही इथे 8-10 डझन एजन्सीच आहे डायरेक्टली. हे बघ होलसेलच इथे सर्व होलसेल राहतात. हे बघा पाहू शकतो होलसेल, सर्व होलसेल आहे इथे. मी तुम्हाला एका दुकानामध्ये न्यायचं काय, तुम्हाला सर्वच्या सर्वच दुकानं दाखवतं. चिंतामणी ट्रेडर्स, होजेरी. आता होलसेल होतं, आयचं म्हणणं असं होलसेल नाव असेल तर होलसेल असतं. तिथे एजन्सी नाव होतं, तर होलसेल नव्हतं असं. आता एक दुकान आहे तिथे कसं मिक्स वेअर मध्ये भेटतात. म्हणजे आपल्याला 95-90 नंबर असेल अंडरवेअर तर त्या दुकानात चाललं. आता सर्व होलसेलची गल्ली इथे. इथे बॅग्स होलसेल आहे. ते एंटरप्राइजेस लालवाणी. इकडे शेकडो होलसेल दुकान आहे. मी ज्या दुकानात जातोय त्या दुकानात नाही गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, शेकडो ऑप्शन आहेत. आता यांचं चालू आहे दोघांचं 80, 90, 85 काय नंबर असेल. एवढं सांगायचं होतं. दुकानदारही बोर करत होता आणि हेही बोर करत होते. खूप बडबड केली मी.
आपण काय चालू केलं हा गॅस दुकान 2009 पासून चालू केलेलं आहे ना आपण. हे कितीचे आहे? 85 दाखवा ना दादा. पाहिलं आपल्याला 80, 90 आणि 50. पूर्ण गल्लीच्या गल्ली होलसेलचे आहे. सर्व होलसेल भेटते इथे. मातोश्री कॉम्प्लेक्स म्हणजे तुम्हाला दुकानामध्ये जे पण काही हवे असेल ना ते सर्व भेटते इथे. होलसेल विक्रेते, जनरल मसाल्यांचे, नॉवेल्टीज म्हणजे ते डुप्लिकेट आपले हे राहतात ना लेडीज वेअरिंग करतात ते सर्व इथे. गिफ्ट भेटतात म्हणजे जर का तुम्हाला गिफ्टचं दुकान टाकायचं असेल, डुप्लिकेट ज्वेलरीज आणि आपण जे फंक्शन्स करतो त्याचं मटेरियल असं काही दुकान टाकायचं असेल तर इथं सर्वच्या सर्व जनरल कॉस्मेटिक आयटम भेटून जातात, ते पण होलसेलमध्ये. हे बघा हे मार्केटमध्ये खूप चालू आहे. होलसेल आहे ना तुमचं? हे बघा हे भेटते इथे मनपसंद. हे पण होलसेल भेटतं तुमच्याकडे? आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे. लक्षात ठेवा मनपसंद नॉवेल. हे दोघं जण पुढे हे या गल्लीमध्ये गेले. सगळे साड्या आहेत. अच्छा साड्या जर का पाहिजे असेल तर इकडे साड्यांची गल्ली जाऊ का नको जाऊ? जाऊन आले मी, तर पण जाऊन येतो. काहीच नाही म्हणता थोडं पुढे गेल्यावर मला मेन दुकान सापडलं. लग्नाच्या वेळेस आपल्या ज्या पण गोष्टी लागतात त्या इथे भेटतात. अरे वा. ओके. पण माझ्याशी कोण लग्न करणार आहे? मी थोडी सरकारी नोकरीला आहे. काही कामाचं नाही. सर्व गल्ल्या बघायच्या आहेत, एक पण गल्ली नाही सोडायची. हे इकडे निघाले रिटर्न. तर तुम्ही बघितलं असेल भांड्यांची होलसेल मार्केट. फुलं तुम्हाला दुकान टाकायचं आहे ना, तर तुम्हाला नाशिकमध्ये दुकान टाकायचं असेल तर एकदा तुम्हाला ही गल्ली यावंच लागेल. दहीकुल म्हणतात. तुम्हाला मी पूर्णच्या पूर्ण दाखवलं कशी एंट्री येते, कसं आलेलं आहे रस्त्याने. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशाच प्रकारे या तुम्हाला या गल्लीमध्ये यायला काहीच अडचण राहणार नाही. आणि हे बघा लहान मुलांचं ते सर्व वस्तू इथे. लेडीजचं आहे, बॅग्स आहे. जर का तुम्हाला बॅगेचं दुकान टाकायचं असेल तर ही गल्लीने दाखवली अजून तुम्हाला. कलेक्शन एक असं आहे. आता हे दोघं कुठे गेले ते बघतो पहिला. होलसेल मार्केट म्हटलं तर ठीक आहे. हे सर्वात मोठं दुकान दिसतंय मला इथे. तर इथे आलेलं आहे इनरवेअर घ्यायला. आम्हाला नवीन समजला होता आणि त्याच्याकडे योग्य माल नव्हता, म्हणजे कंपनीचा माल नव्हता चांगला आणि रेट पण व्यवस्थित लावत नव्हता. बघितलं आम्ही. भाव सांगतो तुम्हाला काय, तुम्ही पुढे बघा. त्याला घ्यायचं बॉक्स. आता बॉक्स भेटतो का? 80 दाखव. आता होलसेल मार्केटमध्ये आलं म्हटलं तर होलसेल काहीतरी घ्यायला पाहिजे. घ्यावं लागेल तर बॉक्सच घ्यावं लागलं. आणि मग तो बघतोय बॉक्स. किंमत होलसेलच्या हिशोबाने ओके, पण ब्रँड नव्हता ना, त्याच्यामुळे आम्हाला किंमत नाही आवडली. महत्वाचं म्हणजे वया पुस्तक. धीरज स्टेशनरी होलसेल विक्रेते. शालेय मूर्तीकरण. अगदी त्याच गल्लीमधून एक गल्ली आली का तुम्ही विचारून बघायचं धीरज स्टेशनरी.
मारुती मंदिराच्या इथेच मध्ये घुसायचं आणि तिथे विचारून करायचं. स्टेशनरी म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त खर्च तिथंच होतो मुलांसाठी वह्या पुस्तकं घ्यायला. आणि ते जर का होलसेलमध्ये भेटलं, बॉक्स जरी घेतलं तरी तुम्हाला स्वस्तात पडता येते. अजून एक होलसेलचा एरिया, सेल्स वगैरे, लेडीज गार्मेंट, डिझाईनचे ब्लाउज पीस म्हणजे डायरेक्टली ताग्यामध्ये. साड्या, वजेरी एंटरप्राइजेस सर्व होलसेल मध्ये. हे मॅचिंग कॉर्नर, हे रिटेल आहे. हुंडीवाला लेन शक्यतो रिटेल जास्त आहे, होलसेल 1-2 दुकान आहे फक्त, हे लक्षात ठेवा. चादर, हे बघा अशा प्रकारचे चादरी वगैरे. परकर, गाऊन वगैरे सगळं होलसेल. साडीच्या लेस पण तुम्हाला होलसेल मध्ये भेटतात. हे साडीला लावतात नाही का लेस, त्या होलसेल मध्ये. होलसेल वाचलं का तुम्ही? मग आता भाव विचारून बघू. परकर, गाऊन. काय वाटतं, होलसेल भाव सांगतील का रिटेल? बघा आता तुम्ही. होलसेल मध्ये परकर कितीला जातो ते? 140 रुपयाला येतो. जास्त करून घेतला तर हा 130 रुपयाला पडतो. 130 रुपयाला होलसेल मध्ये जातो. इथे या ठिकाणी लटकन वगैरे सर्व आहे. या गल्लीत होलसेलची अपेक्षा करून परकर घ्यायला नका बरं का. 120 रुपयाला आहे. 120 वाले अरे मी 120-130 ला विकतो. आपण रिटेलमध्ये परकर होलसेल मध्ये सुद्धा तो भाव आहे सध्या. ब्लाउज, रेडीमेड ब्लाउज सध्या खूप चालू आहे मार्केटमध्ये. रेडीमेड ब्लाउज हे बघा, रेडीमेड ब्लाउज आहे. नाशिक मध्ये रेडीमेड ब्लाउज माझ्या मते मी हे पहिले दुकान पाहिलेलं आहे, जास्त कुठे नाही आहेत. आणि मी दुकानात बसतो म्हणजे मला माहिती आहे की रेडीमेड ब्लाउज बद्दल विचारतात. ताई एकदा सांगा ना कुठे दुकान? हा हुंडीवाला लेन, कुंडीवाला लेन, नाशिक. हा दहीपुलाकडून डायरेक्ट इथे होऊन जायचं. तुम्हाला चांगल्या भावामध्ये भेटेल. ब्लाऊज आहे आपल्याकडे 200-250. 200-250 हे बघा, हे सर्व आहे. रिझनेबल रेट मध्ये. हे तुम्ही दुकानामध्ये पाहिलं असेल तुम्ही. हे माझं पण दुकान आहे ना हे नसेल, हे सर्वचे सर्व ब्लाउज जेल आहे. रोडला. मी पण ब्लाऊज शिवते ना. हे बघा, फुग्याचे ब्लाउज. ब्लाऊज सगळे येतात मला. स्कर्ट वगैरे सगळं. ब्लाउज 250 पासून 250. हा. 250-300 पासून आहे तिथे, तुम्ही येऊ शकता. हो. ड्रेस पण आहे. तुमच्या चॅनलचं काय नाव? ऋषिकांत आडा. आहे का? ऋषिकांत. आडा. मी आता नाही का तुम्हाला दाखवलं होतं होलसेल, आणि तिथूनच बाहेर निघाल्यावर इथे विकायला जातो. आता अगदी होलसेलच्या बाहेर साडी, ड्रेस, ही पुढची गल्ली लक्षात ठेवा ज्या गल्लीत चाललोय मी, कारण की जर का तुमचं कपड्याचं दुकान आहे तर आम्ही ह्याच गल्लीतून माल घेतो. ती पुढची गल्ली. लेसी घ्यायला आलेलो आहे. नॉड अँड ड्रेस भेटते इथे. 15 मीटर. सर्व लेस आहे बघा, लेडीज वगैरे हे करतात. डायमंड वाली ले को वाइट गोल्डन में होगी कभी सकती. कशी लेस काय ते नॉट? नॉड आहे. ओके, नॉट घेते का? 2 रुपये पर मीटर पडते, 5 रुपये विक्री आहे. पण जास्त फटाफट कस्टमर नसतात. समोर ते लंबोर दिसते ना तुम्हाला दुकान, त्याच्या मागून होलसेल गल्ली आहे.
समोर गणपतीचं मंदिर आहे मेरा दुकान है तिकडे जायचंय. पण आपके हे घेतले दुकानासाठी. ये 20 वाला 20 का भी 20 कलर येणार आहे. उसमें मीटर कम रहता है, ऐसे 20 वाला लोग देखते हैं मीटर का नहीं. दुकानासाठी घेतले. दुकानामध्ये चाल आणि घेतले. किसमें 20 में 20 वाले में 10 मीटर आएगा, 20 वाले में 15 कौन देगा. हाँ लोग दुकान वाले ऐसे ही बोलते हैं. ऊपर नहीं ऊपर पे दुकान हाँ. होता है. मैं पिछली बार लेके गया था. अशी खरेदी चालूच असणार आहे. सर्व पण इथे नाशिकला तुम्हाला सर्व काही होलसेल भेटतं. अशी कोणतीच गोष्ट जी होलसेल भेटत नाही. आहे काय रे? दोरे पण आहे मागे सगळे बघू शकता तुम्ही. चे झाले 240, आयडी ती 250. इसमें बारीक मिलता है ना भाभी? किसमें हाँ नीचे वाला नीचे वाला. हाँ भाभी पैसे उठा ले. हाँ वो क्या मीटर है? बघू कसं आहे हो? हाँ तिरेच खत्म नाही हुआ. आता आम्ही मेजर खरेदी तिथं करतो. तिथं आलोय. डायरेक्ट नाही आलो आम्ही इथूनच घेतो. पण कसं फिरून आलो. तुम्हाला मार्केट दाखवायचं होतं. यहाँ पे भी सब होलसेल आहे. सगळं होलसेल इकडे पण. आम्ही सर्व दुकानदार हिंदी बोलणारे, मग चुकून मी हिंदी बोलायला लागलो. होलसेल बघू शकता. आता ज्या ठिकाणी जिथे डेली यूज वाले इनरवेअर लेडीज जेंट्स सर्व इथे भेटतात. आणि नाशिककडे तुम्ही दही पुलाच्या इकडे किंवा इकडे आला तुम्हाला होलसेल भेटेल. पण होलसेलचा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. होलसेल तुम्ही काय एखादा बॉक्स घेऊ शकत नाही. होलसेल म्हटलं का तुम्हाला खूप जास्त मटेरियल घ्यावं. आता इथे इनरवेअर वगैरे घ्यायला आलेलं आहे. सर्व होलसेलचे दुकान आहेत. वा भोजनशाळा व धर्मशाळा चिंतामणी. आम्ही घेतला इथून बॉक्स. आम्हाला तो बॉक्स जवळपास 50% कमी पडला. म्हणजे 550 रुपये ते 650 रुपये बॉक्स. श्रीमंत साक्षी गणपती. पिशवीने पूर्ण झाकलं त्याच्यामध्ये दिसत. तुम्हाला व्हिडिओ दाखवता खूप दिवसभर फिरलो आणि खूप थकून गेलो होतो. पण बाप्पांची मूर्ती पाहिली, मंदिर पाहिलं, क्षणात फ्रेश वाटायला लागलं. इथून पुढे वापस एनर्जी आली आणि मग पुढचा ब्लॉग बनवला मी. आई चल पटकन. आता तुम्हाला ते इथले जे कामं चालू इथले ते दाखवून देतो एकदा. आणि इथे सर्व जे हे आता मी तुम्हाला इथे दाखवतोय ना, हे इथे JCB आहे. इथे सर्व आहे ना दुकानं असणार आहे. जे कुंभमेळ्याच्या वेळेस असणार आहे ना ते. बघा इथे फ्रुट्स वगैरे आहे सर्व. आपण ज्या दृष्टीने दुनिया बघतो, जग बघतो, तसं आपल्याला मी फिरलो तर पाहिलं. भूमिपुत्र अजूनही नाशिक जिंकू शकता. फक्त एकत्र आलं पाहिजे. वेळ अजून गेली नाही. ते बुधवारी मार्केट असते. काका इथे मार्केट कधी असतात? वार कोणता आहे? बुधवार आहे ना? हा बुधवार मार्केट असतं. जर का खरेदी करायचं पूर्ण भरेल असतं बुधवारी. मंदिर आहे ना. हा 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 त्याच्या खाली तिकडे मार्केट आठवडे बाजार. तर तो तिकडे त्यांनी सांगितलं. ते मंदिर दाखवलं होतं ना आधी मी तिकडे. चला आता इथून जाऊया आपण. ब्लॉग एंड करतो. तुम्ही होलसेल दुकानं पाहिली ब्लॉग मध्ये आणि हा बघा कसं पाहतोय. काय आहे का कोई टेन्शन? कुछ भी टेन्शन नाही. मजे में हम. मस्तपैकी का भारी बसला ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला सर्व काही दाखवलं आहे जे नाही ते दाखवले. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. सर्व काही सांगितलं आता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.